आणि पुढची बातमी पवार काका पुतणे एकत्र येण्यासंदर्भातली। येत्या 26 डिसेंबरला पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। तशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। कार्यकर्त्यांशी बोलताना 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं अजित पवारांनी म्हटलंय। याचसोबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी काय म्हटलंय आपण बघूया। तशा पद्धतीची पुणे आणि पिंपरी चिंचवडला मी ज्या बैठका घेतल्या होत्या त्यावेळेला मतं जाणून घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला असता पक्षामधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं आणि इच्छुकांची मतं अशी होती की आपल्याला अजितदादा गटाबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे। तशा पद्धतीची काल चर्चा झाली। आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची, आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडेंनी काय म्हटलंय बघूया। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत। अण्णा, ही बैठक कोणाकोणामध्ये पार पडली आणि पहिलीच बैठक आहे त्यामुळे प्राथमिक स्वरूपामध्येच असेल चर्चा? अगदी बरोबर आहे। दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली। त्या बैठकीला शरद पवार पक्षांच्या वतीने वंदना चव्हाण, मी आणि विशाल तांबे उपस्थित होतो, आणि दादांच्या बाजूने आमदार चेतन तुपे आणि त्यांचे दोन्ही अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप उपस्थित होते। या बैठकीत आम्ही बराच खल झाला, चर्चा झाली, आणि येणारी महानगरपालिका निवडणूक आपण दोघांनी आघाडी म्हणून लढावी असं आम्ही एकमताने ठरवलं। याचा अर्थ प्रशांत जगताप पक्षातून बाहेर पडतात। त्यांनी एबीपी माझाला बोलताना जी काही प्रतिक्रिया दिली की आघाडी जर झाली दोन्ही राष्ट्रवादीची तर मी बाहेर पडणार हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आणि तेच सांगायला ते सुप्रिया सुळेंकडे गेलेले आहेत। ठीक आहे, त्यांनी सुप्रिया सुळेंना जर ते सांगतील त्याच्यावरती सुप्रिया सुळे काय असेल ते आज आमच्या पक्षाकडे त्यांचा राजीनामा आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे, किंवा तुम्हाला जर का ते बाईटवरती बोलले असतील तर मला कल्पना नाही। काय त्यांच्याशी बोलण्यामध्ये त्यांना समजवण्यामध्ये काय राहून गेलं का? नाही, आमच्या दोन परवा प्रांताध्यक्ष आले होते, त्यांच्या समवेतही बैठक झाली, आणि त्याच्या अगोदरही आमची बैठक झाली। आम्ही सगळ्यांनी बहुतांशी जवळपास 90% सांगितलं की जो काही निर्णय घेणार असतील तर आदरणीय पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे हे जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील। आमचं अस्तित्व वेगळं हे राहणारच आहे, त्यांचं अस्तित्व ते वेगळं राहील। निवडणुकीपुरती आमची आघाडी आहे। म्हणजे एका अर्थाने तुम्ही विचारधारा सोडताय असं ते म्हणतात? नाही, अजितदादांची सुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे। आमची फुले शाहू भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत ना? पण त्यांनी विचारधारा कुठे सोडली आहे? सत्तेमध्ये आहेत नाही, सत्तेमध्ये प्रशांत जगतापांचा तो प्रश्न नाही, ते मग प्रशांत जगतापांना विचारायचा। त्यांना विचारलं मी सत्तेमध्ये जरी असलो तरी मी माझी विचारधारेपासून मी अलिप्त झालेलो नाही, त्यामुळे त्यांची आणि आमची विचारधारा एकच आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये एकत्र येत आहेत, आणि त्यातून प्रशांत जगताप जे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत ते पक्षातून बाहेर पडत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। दरम्यान पुण्यामध्ये अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार का यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काय म्हटलंय बघूया। पुण्यामध्ये परवा दिवशी रात्री अजितदादांचा फोन आला होता, हे खरं आहे, तुमच्याकडे बातम्या चालल्या, त्यांचा प्रस्ताव आला होता, यामध्ये दुमत नाही आहे। तो फक्त पुण्यासंदर्भातला होता, कोल्हापूर आणि इचलकरंजी संदर्भातला नाही आहे। परंतु पुण्यात सुद्धा गेले 3 दिवस झालं काँग्रेस पक्ष म्हणून आमच्यातल्या प्रमुख लोकांशी चर्चा चालू आहे, प्रदेश अध्यक्षांशी चर्चा चालू आहे। गेले 5-6 दिवस झालं महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढायचं या दृष्टीनं आमची वाटचाल तिथं चालू आहे, आणि म्हणून शिवसेना असेल, पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असेल किंवा आमची काँग्रेस असेल, यांच्या 3 बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येण्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणालेत बघूया। बघा, हा त्यांचा प्रश्न आहे। जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये, कुटुंबामध्ये, म्हणजे राजकीय दृष्ट्या असेल, आम्ही राजकीय दृष्ट्या नाही, आम्ही भावनिक दृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही। पण परवाच्या दिवशी तुम्ही एक असं मत व्यक्त केलं की अजित पवारांशी हात भाजपशी, म्हणजे भाजपला 100%, आणि मदत असं याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं, पण त्यांनी अशा प्रकारे काही घडेल
म्हणजे भाजपशी हात मिळवणी केली जाईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. तर मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे.